मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी ही खूप चिडलेली असते, कारण काव्याचा काही शोध लागत नसतो. कुणालाही न सांगता घर सोडून आता घराबाहेर पडलेली असते. सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात. मग मानिनीची खूप चिडचिड होऊ लागते आणि म्हणते की कुणालाही न सांगता, कुणाला फोन न करता ती गेली आहे. आता नक्की आपण कुणाला फोन करायचं आहे आणि विचारायचं आहे की काव्य आहे का तिकडे, म्हणजे आपण नक्की काय करायचं आहे, हाच प्रश्न आता मानिनीला पडतो. आणि मग नंतर ती विचारते, काय रे बाबांनो, तुमचं कोणाचं भांडण झालंय का तिच्याशी? तेव्हा सर्वजण म्हणतात की नाही, पण जीवाला जरा टेन्शनच येतं, कारण त्याचंच काव्याबरोबर थोडं का होईना आता बिनसलेलं असतं. काव्यालाच त्याने खूप मोठा कठोर निर्णय घेण्यासाठी भाग पाडलेलं असतं आणि म्हटलेलं असतं की सोड सगळं, आता मी तुझं प्रेम विसरलेलो आहे. तेव्हा काव्याने सुद्धा जीवाला सांगितलेलं असतं की आजपासून मी तुझ्याबरोबर फक्त आणि फक्त नंदिनी ताईचा नवरा म्हणूनच बोलेन, कारण मला इथून पुढे ना आता काहीही नकोय. मी पार्थना सुद्धा डिवोर्स देऊन टाकेन, असं त्या दोघांच्या भांडणामध्ये काव्याने त्याला सांगितलेलं असतं. म्हणूनच तो जरा टेन्शनमध्ये येतो. तर मानिनी विचारते, अरे सांगा ना. मग आता नंदिनी म्हणते, आई तुम्ही नका ना काळजी करू, मी एक काम करते, मी ना जरा घरी फोन करते, कारण कदाचित ती घरी सुद्धा जाऊ शकते. तेव्हा घरच्यांना उगीच फोन करू नका, नाहीतर ते पॅनिक होतील, घाबरतील, असं पार्थ सांगतो. मग आता पार्थला नंदिनी म्हणू लागते, अहो असं कसं, नेमकी तिथेच ती जर गेली असेल तर कळेल ना, एकच मिनिट मी आईशी बोलून बघते. मग आता पार्थ सांगतो, मी अनिशाला ऑलरेडी विचारले, आपल्याला कॉन्टॅक्ट करून कळवतील. तर जीवा सांगतो, ॲटलिस्ट अरे करू दे ना फोन, आपल्याला कळेल ना नक्की ती आहे तरी कुठे, असं म्हणून तो नंदिनीला कॉल करायला सांगतो. तेव्हा नंदिनी आता शारदाला कॉल करते, परंतु तिचा फोनच लागत नसतो. तर आता ती जरा घाबरतेच. मग आता मानिनी विचारते, काय झालं नंदिनी? तेव्हा फोनच लागत नाही असं नंदिनी सांगते, आणि मी आरूला कॉल करून पाहते हां. मग तिच्या लगेचच लक्षात येतं की आरूसुद्धा घरी नाही आहे, कारण ती ट्रेकसाठी बाहेर गेली आहे, आणि तसं ती त्याबद्दल सर्वांना सांगते सुद्धा. मग आता पार्थ म्हणतो, तुम्ही दोघींना जरा आईजवळ थांबा, मी बाहेरून शोधून येतो काव्याला. तेव्हा मानिनी विचारते, माझ्याजवळ काय थांबायचंय पार्थ? अरे मी सुद्धा येते तुझ्याबरोबर काव्याला शोधायला, कारण एकदा का मी काव्याला बघितलं ना, मग मला जरा बरं वाटेल. तेव्हा नंदिनी सांगते की अहो आई, तुम्ही कशाला उगीच दगदग करता, इथेच कुठेतरी गेली असेल काव्या, तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ, असं म्हणून ती मानिनीला तेथेच थांबवते. आणि पार्थला विचारते, काय हो पार्थ, तुम्ही काही बोलला होतात का काव्याला सकाळी, किंवा तुमचं काही बिनसलं होतं का? पार्थ म्हणतो, नाही काहीच नाही. मग मानिनी सांगू लागते, आता सकाळी मी बाई एक काम तिला सांगितलं होतं की जीवाच्या रूममध्ये चहा घेऊन जा म्हणून, मग ती जीवाला चहा घेऊन गेली होती, त्यानंतर काही मला ती दिसलीच नाहीये. तेव्हा पार्थला चैनच पडत नाही, कारण काव्याला शोधणं गरजेचं असतं, आणि म्हणूनच तो म्हणतो, मी आलोच हा, असं म्हणून तो घराबाहेर तिला शोधण्यासाठी पडतो. मग मानिनीला आता खूप राग आलेला असतो. ती म्हणते, नंदिनी अगं मला माहिती आहे तुला ना कधी करू नये, पण दरवेळी असं मनात येतं अगं नंदिनी, काव्याने तुझ्याकडनं कुठलेच गुण नाही घेतले का ग, अशी न सांगता कुठेतरी आपली निघून जाते. अगं नंदिनी, आता मला तूच सांग, तू अशी कधी न सांगता घर सोडून जाशील का? तेव्हा मानिनीने हा प्रश्न विचारल्यानंतर जीवा धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो. तर नंदिनी सुद्धा थोडी रागात जीवाकडे पाहते, म्हणते, नाही हो आई, मी गेले ना तरीही नीट आणि सांगून विचारून जाणार. तेव्हा जीवा पुन्हा एकदा नंदिनीकडे पाहतो, कारण नंदिनीच्या बोलण्यातील रोग त्याला आता समजलेला असतो. मग त्यानंतर नंदिनी सांगते, आई प्लीज, यांच्या ड्रेसिंगची वेळ झाली आहे, तुम्ही जरा ती क्रीम लावता का? आता मी काव्याच्या क्लासमध्ये कॉल करते आणि विचारते आहे का ती तिथे. तेव्हा मानिनी म्हणते, बरं ठीक आहे, चल रे जीवा, असं म्हणून आता ते दोघेही रूमकडे जातात. तर आता नंदिनी त्याच्याकडे मागे वळून सुद्धा पाहत नाही. तर जीवा आता पुढे पुढे जात असताना त्याला समजतं नंदिनी मनातून खूप दुखावली गेली आहे, आणि तो तिच्याकडे मागे पाहतो, त्याचाही नाईलाज असतो, कारण नंदिनी त्याच्यावर खूप म्हणजे खूपच चिडलेली असते. दुसरीकडे पार्थ हा घराबाहेर पडतो आणि तिथे असणाऱ्या माणसांना काव्याचा फोटो दाखवून विचारत असतो, तुम्ही कुठे पाहिलत का? तर आता सर्वजण आपले नाहीच म्हणत असतात. एवढ्या सगळ्यांना विचारून देखील त्याला काव्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही, म्हणून तो खूप नाराज होतो आणि टेन्शनमध्ये येत म्हणतो, काय झालं यांना, अचानक झालं तरी काय? सगळं काही व्यवस्थित अगदी सुरळीत सुरू होतं, मग अचानक या घरातून गायब झाल्याच कशा? आता ना मी रम्यालाच फोन करून बघतो, बहुतेक तिला सुद्धा माहीत असेल.
तर आता तो लगेचच रम्याला कॉल करतो. इकडे रम्या गाडीतून निघालेली असते. पार्थचा आलेला कॉल रिसीव करत हॅलो असं म्हणते. मग आता तो विचारतो, ऐक ना रम्या, अगं काव्या तुझ्याबरोबर आहे का? मग आता ती आश्चर्याने विचारते, काव्या आणि माझ्यासोबत? अरे ती माझ्याबरोबर नाही आहे. तू सिरियस आहे ना नक्की? ती कशाला माझ्याबरोबर येईल? मग आता पार्थ म्हणतो, ठीक आहे म्हणजे नाही आहे ना, असं म्हणून तो फोन ठेवणार असतो. तेव्हा ती म्हणते, एक मिनिट. अरे तू काव्याबद्दल असं का विचारतोस? मग आता तो म्हणतो, मी करतो ना नंतर तुला कॉल. रम्या सारखीच विचारते, अरे पार्थ सांग तरी नक्की झालंय काय? कदाचित तुला मदत करू शकते. तेव्हा पार्थ सांगू लागतो, अगं काव्यात सापडत नाहीये. तेव्हा पार्थ आता सांगू लागतो, गेले 2 तास झाले आहेत मी त्यांना शोधतोय, मैत्रिणीकडे सुद्धा नाही आहेत. त्यातल्या त्यात आज त्यांच्या क्लासला सुद्धा सुट्टी आहे आणि त्यांचा फोनसुद्धा बंद लागतोय. मी खूप काळजीत आहे सध्या, असं तो आता रम्याला सांगतो. रम्या मुद्दामच त्याच्या आता जखमेवर मीठ चोळू लागते आणि म्हणते, अरे असं अचानक काय झालं असेल तिला? काल तर तिने अगदी छान अभ्यासाला सुरुवात केली होती ना, मग अशी अचानक गायब झाली? काही वाईट साईट वगैरे? तेव्हा आता पार्थ आता रागातच म्हणतो, शट ऑफ रम्या, काही पण बोलू नकोस. तेव्हा आता ती म्हणते, सॉरी हां पार्थ, अरे पण असं काही समजलं ना तर मनात असलेच विचार येणार ना. पण तू काळजी करू नकोस हा, इथेच कुठे आजूबाजूला असेल ती, आपण शोधूयात तिला, नको टेन्शन घेऊ. मग आता तो म्हणतो, हे बघ मी काव्याला शोधतोय, पण तुझा जर काव्याबरोबर काही कॉन्टॅक्ट झाला किंवा तुला कॉल आला मला तसं तू सांग, नाहीतर कॉल कर. तेव्हा ती म्हणते, हो पार्थ चालेल, मी लगेच कळवते हा तुला, यू टेक केअर, बाय, असं म्हणून ती फोन ठेवते. त्यानंतर पार्थ पुन्हा एकदा गाडीत बसतो आणि काव्याला शोधायला निघतो. तर रम्याला आता खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा ती आता म्हणते, बापरे काव्या हरवली, अरे वाव, असं म्हणून ती आता आनंदाच्या भरातच म्हणू लागते, काय मस्त न्यूज आहे ही काव्या परत मिळालीच नाही, परत सापडलीच नाही, तर काय मजा येईल ना. म्हणजे मी आणि पार्थ आम्हा दोघांनाही एकत्र येण्यापासून असं कुणीही थांबवू शकत नाही, आणि ही तर गुड न्यूज आहे म्हटल्यानंतर आईला तर द्यायलाच हवी, असं म्हणून ती आता वसूला लगेचच कॉल करते. दुसरीकडे आता शारदा ही रूममध्ये असते. तेव्हा कुणीतरी सारखी दरवाजाची बेल वाजवतं. तेव्हा ती आतमधूनच म्हणते, थांबा आले, असं म्हणून ती जरा पटकन जाते आणि दार उघडते. तेव्हा अनिशा तू? मग आता अनिशा खूपच घाबरलेली असते आणि ती अगदी घामाघूम झालेली असते. ती विचारते, काकू मला सांगा ना, काव्या इथे आहे का हो? मग आता शारदा म्हणते, हो अगं ती मगाशीच आली. तेव्हा अनिशा म्हणते, तिच्याकडे ना जरा बघायला पाहिजे किंवा तिच्या मुस्काटीत द्यायला पाहिजे, म्हणजे ती इथे आली आणि कुणाला कळवलं सुद्धा नाही. तेव्हा शारदा विचारते, काय झालं अगं? मग अनिशा जरा चिडलेलीच असते आणि म्हणते, यांनी कांड करायचे आणि गॅसवर काय आम्ही बसायचं का? आता जरा ही अक्कल नाहीये हिला, असं म्हणून ती मोबाईलमध्ये मेसेज कुणाला तरी पाठवत असते. शारदा विचारते, काय ग, काय चाललंय काय तुझं? आणि माझ्याशी बोलताना असं मोबाईलवर नक्की काय चाललंय तुझं? तेव्हा मी पार्थ जीजूंना मेसेज करते, कारण ती घरात कुणालाही न सांगता इकडे आली आहे. तेव्हा शारदा विचारते, एक मिनिट, अगं कुणालाही न सांगता म्हणजे नक्की प्रकार काय आहे हा? मला नीट सांग बरं, आणि पार्थला का मेसेज करतेस तू? मग आता अनिशा सांगू लागते, हो काकू, काव्या तिथे कुणालाही न सांगता तिचं सगळं सामान घेऊन इथे आली आहे आणि तिथे सगळेजण तिला शोधतायत. मग आता शारदाला हे ऐकून जरा धक्काच बसतो आणि ती म्हणते, अगं पण काव्याने मला असं सांगितलंय की ती तिथे पार्थला तरी सांगून आलीये. मग आता अनिशा विचारते, काकू जर ती त्यांना सांगून आली असती तर मी कशाला 70च्या स्पीडने इथे स्कूटी चालवत आले असते? अहो तिकडे अख्खी देशमुख फॅमिली शोधतीये काव्या मॅडमला. मग आता शारदाचा राग अनावर होतो. ती विचारते, म्हणजे काव्या माझ्याशी खोटं बोलली? तेव्हा अनिशा सांगते, हो खोटं बोलली आणि तिथे सगळ्यांचा जीव टांगणीला लागून ती इथे निघून आली. मी ना कळवते आता पार्थ जीजूंना की ती इथे आली आहे म्हणून. तेव्हा आता शारदा सांगते, तू नको करू, मी घरीच फोन करते. आता तू आतमध्ये जाऊन ना जरा काव्याला बाहेर बोलव आणि तिला सांग की आई चिडली आहे. तर दुसरीकडे मानिनी मात्र डोक्यालाच हात लावून बसलेली असते. तेव्हा आता तेथे वसू येते आणि मानिनीला पाणी देऊ करते. तेव्हा मानिनीला वाटतं की नंदिनीच आहे, म्हणून ती म्हणते, नको ग नंदिनी मला. त्यावेळी आता नंदिनी नाही, वसू आहे, वसू, जरा नीट बघ, असं वसू आत्या म्हणते. त्यावेळी आता मानिनी म्हणते, सॉरी हा वसूताई, मी पाहिलंच नव्हतं तुम्हाला. तेव्हा आता ती विचारते, का गं, तुला असं का नाही वाटलं की तुझी ताई असेल म्हणून? अगं या काल परवा आलेल्या मुली येण्या अगोदर आपण दोघी तर होतो ना एकमेकींसाठी, आणि एवढी छान आपण काळजी सुद्धा घ्यायचो एकमेकींची सुद्धा.
तुला तर माहिती आहे नंदिनी काय येईल तुझ्या समोर, कारण तिच्या बहिणींनी ना चांगलेच रंग उधळलेत आणि तिला तोंड तरी आहे का काही बोलायला, कारण ती तुझ्यासमोर आली आणि काही बोलली तरी सुद्धा ती स्वतःच्याच बहिणीची बाजू घेणार, तू बघतच राहा. मग आता नंदिनी फोनवर बोलतच तेथे आता येते आणि म्हणते की हो हो मी आईंकडे फोन देते. तेव्हा नंदिनी सांगते की आई ऐका ना, अहो आईचा फोन आहे घरून आणि काव्य ही घरीच गेलीये. तेव्हा मानिनी आता हात जोडते आणि म्हणते देवच पावला ग. मग आता वसू रागातच म्हणते छान हा नंदिनी छान, आणि माहेरीत जायचं होतं तर तिला इथे सांगून जाता येत नव्हतं का, काय ग हे, आणि कशी तुझी बहीण ही बेगफिकीर, कारण पार्थ तिच्यावर अगदी जीव ओततो, मानिनी तिचे अगदी मुलीसारखी वर्तन लाड करते आणि ती तुझी बहीण ना अगदी उलट्या काळजाची निघाली नंदिनी. तेव्हा आता मानिनीच म्हणते ताई मी अगोदर बोलू का. मग आता मानिनी फोन घेते आणि हॅलो असं म्हणते. तेव्हा शारदा सांगू लागते अहो मानिनी ताई खरं तर काव्या इथे मगाशीच आली, पण मला असं वाटलं की ती सांगून आली असेल. अहो अनिशा इथे आली ना तेव्हा समजलं की तिने कुणाला काही सांगितलेलं नाहीये आणि काव्याच्या वतीने मी तुमची माफी मागते, पण प्लीज तिच्यावर रागवू नका. मग आता अनिशा ही काव्याच्या हाताला पकडूनच तेथे घेऊन आलेली असते. मग शारदा म्हणते एक मिनिट हा. त्यावेळी शारदा आता फोनला असा हात लावते आणि मग काव्याला म्हणते काव्या गप्प बस हा, अगोदर चूक करते आणि मग मिजाज दाखवतेस का. तू काय म्हणाली होती की पार्थला कळवलं आहेस म्हणून, पण तिकडे तर कुणालाच काही माहीत नाही. मी ना तुझ्याशी नंतर बोलते, अगोदर सासूबाईंना सॉरी म्हण. तेव्हा काव्या आता कशीबशी फोन घेते आणि हॅलो असं म्हणते. मग आता मानिनी खूप चिडलेली असते. ती म्हणते की काव्या अगं आईकडेच जायचं होतं तर तू सांगून जायचं होतंस ना, अशी अचानक काय ग उठून निघून गेलीस. तेव्हा काव्याला आता काय बोलावं सुचत नाही, तर वसू मात्र हसत असते. त्यानंतर काव्य सांगू लागते की अहो मी पार्थना मेसेज करणारच होते, पण असं म्हणून ती आता गप्प राहते. तेव्हा तू कधी करणार होती मेसेज असं मानिनी रागातच विचारते. मग नंतर आता ती म्हणते वेळेवर जर मेसेज केला असताना पार्थला असं रानोमाळ तुला शोधत फिरावं लागलं नसतं. अगं काय असं झालं काय अचानक. काव्या सांगते काकू मला ना फक्त अभ्यास करायचा होता आणि खूप डिस्ट्रॅक्शन आहेत त्या घरात. तेव्हा मानिनी विचारते काव्या अगं काय बोलतीयस काय तू. अगं अभ्यास ज्याला करायचा असतो ना तो रस्त्यावरच्या लाईटच्या खाली बसून सुद्धा अभ्यास करतो. तुझ्याकडे तर अख्खी रूम आहे आणि स्टडी रूममध्ये तुझा अभ्यास होत नाही, काय सांगतेस काय तू. अगं अशी काही न सांगता तू निघून गेली, आम्ही इथे खूप काळजीत आहोत. आम्ही सगळे काय मूर्ख वाटतो का ग काव्या तुला, इतकंही समोरच्याला असं गृहीत धरू नये काव्या. मग आता काव्याला पुढे काहीच बोलता येत नाही. मानिनी म्हणते राहू दे उगीच आता सारवा करत काही उत्तरं देऊ नकोस. आता गेली आहेस ना माहेरी तर माहेर पण जरा एन्जॉय कर आणि काय तो अभ्यास करायचा असेल ना तो सुद्धा आता करून घे तिकडेच. परत कधी येणार आहेस, म्हणजे येणार आहेस की नाहीच येणार आहे. तेव्हा काव्या सांगते की आठवणीने कळवेन काकू डोंट वरी. मग आता जमलं तर कळव नक्की असं आता मानिनी सांगते. तेव्हा आईशी बोला मी देते तिला फोन असं म्हणून काव्या शारदाकडे फोन देत लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा अनिशा विचारते काव्या काय झालं असं म्हणून ती सुद्धा तिच्या पाठोपाठ जाते. मग आता शारदा म्हणते मानिनी वहिनी मी तुमची पुन्हा एकदा माफी मागते, पण तिच्यावर रागवू नका हा प्लीज. तेव्हा शारदा वहिनी मी तुमच्याशी नंतर बोलते हा असं म्हणून मानिनी आता फोन ठेवते. तेव्हा वसू आता म्हणते आता कशी जरा खरी सासू शोभतीये, बरं खडसवलं तू तिला. आणि हे बघ ती आता परत आली नाही इकडे तर बोल तिला जरा, कळलं का तुला. तेव्हा आता मानिनीला या गोष्टीचा खूप त्रास झालेला असतो. ती म्हणते ताई प्लीज मला ना काही बोलायचं नाही या गोष्टीवर आता. तेव्हा मानिनी आता खूपच रडू लागते. तेव्हा नंदिनीलाच टेन्शन येतं आणि ती विचारते काय झालं असं अचानक, तुम्ही अशा अचानक रडायला का लागले आहात. मग आता मानिनी म्हणते की कितीही ठरवलं ना सासूच राहायचं तरीही माझ्यातली आई ना जागी होतेच. अगं मला तुम्हा सर्वांची खूप काळजी वाटते ग, आणि काव्याची सुद्धा खूप काळजी वाटते. असं वाटत होतं तिला काही झालं तर नसेल ना, आणि तिच्या काळजीने माझा जीव अर्धा झाला होता. तेव्हा वसू म्हणते झालं टाकलीच का नांगी लगेच. अगं तू अशी लगेच विरगळते ना मानिनी, त्यामुळे काव्यासारख्या सुनाना तुझा असा गैरफायदा घेतात, तुला कळतंय का. तेव्हा आता मानिनी सांगते ताई प्लीज मला आता सध्या ना नाही बोलायचंय यावर. तेव्हा मानिनी सांगते आई प्लीज तुम्ही जरा वेळ आराम करा ना, तुम्ही जरा पडता का. तेव्हा वसू सांगते कर आरामच कर, काव्याच्या या वागण्यामुळे तुला अगोदरच मनस्ताप झालाय ग, जरा आराम कर हा मानिनी.
आणि मग ती नंदिनीला सांगते, तू माझ्याबरोबर स्वयंपाकघरात ये बरं, चल आपण आता जेवणाचं बघूयात. तेव्हा नंदिनी हो म्हणते. त्यावेळी वसू पुन्हा सांगते, सगळ्यांना भूक लागली आहे ग. मग नंदिनी पुन्हा मानिनीला समजावते, आई तुम्ही फार विचार करू नका ना, आता आणि काही लागलं ना तर तुम्ही मला सांगा हा. तेव्हा त्या दोघीही तेथून जातात. तर आता वसू ही एकदमच खुश होते आणि मनातच विचार कर, रम्या तुला मानलं हा, तुझी बत्तीशी उठली. आता या ना त्या कारणाने का होईना काव्या पुन्हा एकदा पार्थ आणि मानिनीच्या मनातून उतरलीच, हे मात्र नक्कीच आहे, असं म्हणून ती आता रम्यासाठी खूप खुश होते. तर आता दुसरीकडे वसू ही आता रम्याला कॉल करते आणि लगेचच इथे जे काही घडलं ते सगळं सांगू लागते. तेव्हा रम्याला खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि ती विचारते, काय म्हणतेस ग आई, म्हणजे वातावरण चांगलंच तापवलंस ग तू. मामीने त्या काव्याला खूप झापलं असेल ना. तेव्हा झापलं नाही, मानिनीमधली खरी सासूचाच जागी झाली असं वसू सांगते. अगं वटपौर्णिमेच्या वेळी तिने काव्याचं खूप कौतुक केलं होतं ना. काव्याला तिच्या शब्दांचाच भडीमार सोसावा लागला. मग आता हे ऐकूनच मला कसलं भारी वाटते, तुला कसं सांगू. पण काही म्हणा आई, हे सगळं ना माझ्यामुळे झालंय, असं रम्या स्वतःला क्रेडिट घेत म्हणते. अगं आई मी तुला वेळेतच फोन केला आणि म्हणूनच तू मामीचे असे कान भरू शकलीस. तेव्हा वसू सांगते, हो बाई हो, मी नुसते कान नाही भरले, म्हणजे मी अशा पद्धतीने कान भरले की त्या मानिनीचा नुसता आपला भडका उडाला भडका. मग आता रम्या अति उत्साहातच म्हणते, यस पण आई आता भडका उडालाच आहे ना, तर हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये तेल टाकत राहा. तेव्हा वसू हसते आणि म्हणते, रम्या ही काही सांगण्याची गोष्ट आहे का. अगं ते तर मी करणारच आहे, कारण या दोघीही बहिणी माझ्या मनाविरुद्ध या घराचा उंबरठा ओलांडून या घरात आल्या आहेत ना. आता यांच्या नशिबी मी कधीही कुठलंही सुख येऊ देणार नाही आणि न जाणो एखादं सुख त्यांच्या पदरात पडलंच, ते सुख त्यांना कसं बोचत राहील याची पुरेपूर मी काळजी सुद्धा घेईल. आता एक बरं आहे, त्या दोन्ही बहिणींमधील एक काव्या ती थोडे दिवस तरी या घरात नाहीये. मग आता रम्या म्हणते, हो का, बरं ठीक आहे, आता ती काही दिवसांसाठी फक्त तिकडे माहेरी गेली आहे ना. पण ही रम्या आता कायमच त्या काव्याला माहेरी पाठवते की नाही ते बघ. मग आता बरं चल मी नंतर बोलते तुझ्याशी, असं आता वसू म्हणते आणि फोन ठेवते. त्यावेळी यस यस असं म्हणून आता रम्या ही खूप म्हणजे खूपच खुश होते. तर दुसरीकडे आता पार्थ हा घाईघाईतच घरी येतो. जीवा आता तिथे हॉलमध्ये असतो आणि मग जीवाला तो विचारतो, जीवा काव्या नक्की त्यांच्या घरी तिकडे माहेरी आहेत ना, सुखरूप आहेत ना. तेव्हा आता जीवा म्हणतो, हो ते सुखरूप आहे. असं म्हटल्याबरोबर आता पार्थ हा लगेचच जीवाला घट्ट मिठी मारतो. मग जीवालाच आता टेन्शन येतं की पार्थदादा एवढा पॉझिटिव्ह का झाला असेल. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, हे बघ तू नुसता हो म्हणालास ना, तर अडकलेला श्वास असा मोकळा झाला एका क्षणात. फक्त काव्या सुखरूप आहेत ना एवढंच मला ऐकायचं होतं. तेव्हा तू चिडला नाहीयेस का तिच्यावर, असं जीवा विचारतो. तेव्हा पार्थ एकदमच इमोशनल झालेला असतो आणि विचारतो, चिडायचा काय प्रश्न आहे, मला ना फक्त आणि फक्त त्यांची काळजी वाटत होती एवढंच, आणि देवाला मी प्रार्थना सुद्धा करत होतो की त्या अगदी सुखरूप असू देत, बाकी काहीच नाही. मग चिडायचं तरी काय कारण आहे. तुला सांगू जीवा, एखाद्या माणसाबद्दल जर फिलिंग्स वाटायला लागल्या ना, तर त्यांच्या वागण्याचा काही म्हणजे काहीही त्रास होत नाही. त्यांनी कितीही चुका करू द्यात, त्यांना माफ करायची ताकद आपल्यामध्ये आपोआपच येते. तेव्हा पार्थचं हे अगदी इमोशनल असं बोलणं ऐकून आणि काव्याच्या बाबतीत दादा किती पॉझिटिव्ह झाला आहे हे पाहून आता जीवालाच टेन्शन येतं आणि तो पार्थला पाणी प्यायला देत. तर आता दुसरीकडे रात्री काव्य ही अभ्यास करत असते आणि तिच्यासमोर आता कॉफीचा मग अनिशा पकडते. काव्या पटकन बोलून जाते की थँक्स पार्थ. मग आता अनिशा हसते आणि म्हणते की अरे वा वा, म्हणजे कॉफी मी बनवली आणि थँक्स मात्र पार्थला. तेव्हा मी चुकूनच असं बोलल्याचं काव्य आता बाजू सावरत सांगते. तू सुद्धा ना अनिशा उगीच आपला टाइमपास करत बसतेस ग, मी आता पटकन अंथरूण घालते, म्हणजे अभ्यास करायला मी रात्रभर मोकळी. अनिशा विचारते, अगं अगं हे काय बोलतीयस तू, अशी विचित्र का वागतीयस. काव्य विचारते, अगं असं मी काय केलंय आता. मग आता अनिशा म्हणते, अंथरूण खाली का घालतीयस, आपण बेडवर झोपूयात ना. तेव्हा काव्याला आता तिचं हे बोलणं ऐकून धक्काच बसतो, कारण तिला एका क्षणातच समजतं की आपण तर माहेरी आहोत, आता सासरी नाही आहोत की पार्थवर झोपतील आणि मी खाली झोपणार. तेव्हा ती आता फक्त आणि फक्त पार्थचाच विचार करत असते. तर दुसरीकडे जीवा एकदमच हॉलमध्ये शांतपणे बसलेला असतो आणि त्याला पार्थदादाचं ते बोलणं आठवत असतं की एखाद्या माणसाबद्दल फिलिंग्स वाटायला लागल्या ना, तर त्याच्या वागण्याचा आपल्याला
आपल्याला कधीही त्रास होत नाही. मग आता जीवा या विचाराने एकदमच अस्वस्थ होतो आणि म्हणतो, माझा ना खूप म्हणजे खूप गोंधळ उडालाय, काय करावं ना कळत सुद्धा नाहीये, काय करू आता. मी नेहमी जे करतो ना तेच करून बघतो, मी आता जरा लिहूनच बघतो, असं म्हणून तो रूममध्ये जातो आणि काहीतरी लिहायला घेतो. तेवढ्यातच नंदिनी आता तेथे येते आणि त्याच्याकडे दुर्लक्षच करत आपली उशी घेते आणि तेथून जायला निघते. तेव्हा जीवा आता विचारतो, काय काय झालं काय, एक मिनिट, ही अशी चादर आणि उशी घेऊन तू नक्की कुठे चालली आहेस. तेव्हा आता नंदिनी म्हणते, जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी हॉलमध्ये इकडे सोफ्यावर झोपणार आहे. तेव्हा आता जीवाला हे ऐकून प्रचंड धक्काच बसतो आणि तो विचारतो, काय हे काय बोलतीयस तू, अगं असं काय करतेस, झोप ना तू इथे प्लीज. तेव्हा ती विचारते, कशाला, मी माझी जागा ओळखली आहे, मला जाऊ दे तिकडेच. तेव्हा आता जीवा म्हणतो, अगं असं काय करतीयेस, कशाला उगीच हट्ट करतीयेस, कशाला तिकडे जातेस, झोप की इथे. मग आता नंदिनी म्हणते, मी सुद्धा तुम्हाला सांगितलंय ना की बाहेर झोपेन म्हणून, मग मला जाऊ देत आता बाहेर आणि अजिबात काळजी करू नका, सगळे झोपल्यानंतर मी तिथे झोपेन आणि सगळे उठण्याच्या आत माझं आवरलेलं सुद्धा असेल, त्यामुळे कुणाला काही म्हणजे काहीच कळणार नाही. असं म्हणून जीवाचं काहीही न ऐकता आता नंदिनी ही तेथून जाते. तेव्हा जीवाला आता खूप टेन्शन येतं की कुणी पाहिलं तर आता आपल्या बाबतीत सुद्धा खूप मोठा गैरसमज होणार, या विचाराने तो आता तिला सततच अडवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नंदिनी आता ऐकतच नसते, ती आता हट्ट करते आणि लगेचच तेथून तिथे हॉलमध्ये झोपण्यासाठी जाते. मग आता जीवाला घामच फुटतो आणि तो मनातच विचार करतो, नंदिनीचं एकूण वागणं बघता काहीही केल्या ऐकणार नाहीये, तिच्या प्रश्नाचं आता तिला उत्तर हवंय, पण मी तरी काय उत्तर देऊ कळतच नाहीये. पण तिच्याशी काही बोलण्या अगोदर मला माझ्या मनातला गोंधळ सॉर्ट आउट केला पाहिजे, कारण माझ्या मनात आता जे काही आहे ते काव्यापर्यंत आता पोहोचवलंच पाहिजे, शिवाय आता या मनस्तापातून अजिबातच सुटका नाही. असं म्हणून तो काव्यासाठी आता काहीतरी लिहिणार असतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये विक्रम कामावरून घरी येतो आणि नंदिनीला विचारतो की काय ग काव्या घरातून गेली आहे ना, म्हणजे माहेरी गेली आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते हो. मग आता त्यावेळी विक्रम म्हणतो की आमच्या जीवाची बायको जर असं घर सोडून गेली असती, ते पण न सांगता, तर त्याने अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. तर बाहेर नंदिनी हॉलमध्ये झोपलेली असते आणि ती पुस्तक वाचता वाचता तशीच पडलेली असते. पुढे जीवा आता तेथे येतो आणि ते पुस्तक बाजूला ठेवतो. स्त्रीकडे आता काहीही झालं तरी मानिनीला या सगळ्या नात्यांचा अगदी गुंता सोडवायचा असतो, म्हणून ती आता चौघांची नावं लिहिते. ते की पार्थचं आता तसं काही नाहीये हे मला माहिती आहे, पण या तिघांच्या मनात नक्की काय चाललंय हा गुंता मला सोडवायलाच हवा, कारण ती जीवा त्याचबरोबर काव्या आणि नंदिनीचा नात्याचा आता गुंताच पूर्णपणे सोडवून टाकणार असते. तर दुसरीकडे आता मध्यरात्री काव्या ही अभ्यास करत असते. तेवढ्यातच दाराची बेल वाजते. काव्या दार उघडते तर आता तेथे कुणीतरी येतं. त्याने आता व्यवस्थित चेहरा वगैरे झाकून घेतलेला असतो. मग आता काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.